चंद्रपूरची आराध्य देवता आदिशक्ती श्री महाकाली माता, आतेगुरु माझे आई बाबा यांना प्रथम वंदन करून मी माझ्या कथेला सुरुवात करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आज बाबूबाईतून व्यासपीठावरून चित्रांकांचे प्रकाशन झाले. हा प्रवास मला स्वप्नावत वाटत आहे. एक अनेक कला जपणारी सामान्य गृहिणी, रांगोळीतून निसर्गचित्र आणि देवी देवतांचे काढणारी एक हौशी कलाकार, सृजन रांगोळीकार आणि आता मुखपृष्ठकार आणि आता एका पुस्तकाची निर्मिती. हा अविश्वसनीय प्रवास केवळ साध्य झाला ईश्वराच्या कृपेने, गुरूंच्या आशीर्वादाने, माझ्या घरची लोक, सृजन आणि अनेक हितचिंतकांच्या प्रेमामुळे. याची मला नम्र जाणीव आहे. या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. पाटील सरांनी, श्रीकांत पाटील सरांनी माझ्या रांगोळ्यांना अभिप्राय दिला. बाबूबाईंनी पुस्तक जगासमोर आणले. माझ्यावर मुलीसारखे प्रेम करणारे सांबरे काका प्रभू त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. कायम मला प्रोत्साहित करणारे डॉक्टर सालपणे काका आणि माझ्यावरील सद्भावनेपोटी त्यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली. पण त्यांच्या प्रकृतीमुळे आज ते येऊ शकले नाही, पण त्यांच्या शुभेच्छा मला मिळाल्या आहेत. आपल्या व्यस्त वेळात जाऊन संध्याकाळी निर्मलवार माझ्या शब्दाखाती तिथे आल्या. त्या दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. रांगोळी आणि स्त्रिया यांचा अगदी जवळचा घट्ट संबंध आहे, अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे. रांगोळी आपण आधीपासूनच आपल्या आईकडून, आजीकडून बघत असतो. मी आईकडून त्या मध्ये थेंब असायचे, ती कोलम किंवा तेलगू रांगोळी म्हणते, ती लयदार रेषांची खूप पूर्वीपासून बघत आली आहे. त्या 5 थेंबामध्ये ती रेष ती छान फिरायची, ती बघतच राहावं असं वाटायचं. तिच्या त्या रांगोळ्या खूप मोठ्या प्रमाणात नाही काढता आल्या, तरी पण 5 थेंबापर्यंत काढल्या. आणि आईकडून अनेक वेगळी कला शिकली, बॅग शिकवल्या आणि भरपूर कला शिकल्या तिच्याकडून. मग चित्रकलेची जर सुप्त इच्छा होती, नंतर मग माझ्याकडून कला शिक्षक प्रशांत रावांकडून चित्रकला शिकली. आणि 2009 मध्ये मी 7 दिवसाचं बिट्टू सरांकडून पोस्टर रांगोळीचे प्रशिक्षण घेतले आणि रांगोळीचा प्रवास सुरू झाला. त्यात प्रत्येक रांगोळीसोबत माझी एक आठवण जुळलेली आहे. या पुस्तकाचं बघायचं झालं तर हे मुखपृष्ठ जे बघताय आपण, त्याही मुखपृष्ठाची आठवण आहे. 2009 ते आत्तापर्यंत कायम रांगोळीचं बऱ्याच गोष्टी घडून गेल्या, पण रांगोळीचं सातत्य मी कायम ठेवलं. आणि 2000 या रांगोळीच्या मुखपृष्ठाची आठवण म्हणजे 2019 मध्ये प्रज्वल लैताम ही माझी विद्यार्थी नुकतीच ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या होत्या तिने आणि ती येत होती घरी वगैरे, तर तिला ती रांगोळीचं प्रात्यक्षिक हवं होतं आणि ती म्हणाली, काकू मला या रांगोळीचं एखादी रांगोळी काढून दाखवा. आणि तिला मी दिलेलं हे प्रात्यक्षिक आहे, पण तिला डोळ्यासमोर ठेवून मी ते रांगोळी रेखाटली आणि म्हटलं, ग आता तुला समोर यातच करिअर करायचं आहे ना, तर तू पुढे अशीच तू भरारी घे या क्षेत्रात. आणि तिने खरंच ते जपलं आणि तिने खूप छान केलं आहे. ती आज इथे आली आहे, त्याबद्दल तिची आठवण मी तिच्याकडूनच ऐकते. प्रज्वल, उपस्थित सर्व लोकांना माझा नमस्कार. माझे नाव प्रज्वल लैताम. माझी आठवण
आठवण सांगायला त्या दिवशीची काकूनी मला, काकू म्हणते मी मॅमला, कारण आमचं नातंच एवढं जवळचं होतं. चित्रांगणात मी ड्रॉइंग शिकायला आले. नवघरे सर माझे सर्वप्रथम गुरु होते आणि तिथनं माझा चित्रांगणामधून माझा प्रवास सुरू झाला. आज माझं मास्टर्स झालं आहे सर JV स्कूल ऑफ आर्ट्समधनं, बॅचलर्स नागपूर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्समधनं झालं आणि नुकताच माझा एक सोलो शो झाला आहे मुंबईला. तर तो दिवस इतका गमतीशीर होता, कारण मला रांगोळी बिलकुल टाकायला नव्हतं आणि मॅम या त्यांचं असं होतं की तुला मी समोर ठेवते आणि तुझा पोर्ट्रेट काढते. त्या एका म्हणजे त्या विचाराने मॅमने जे हा कवर आहे त्यावर काढलेली मुलगी मला वाटते मीच आहे. तर ही त्या दिवशीची आठवण होती की असाच करिअरमध्ये उंच भरारी घे आणि ह्याच त्यांचे आशीर्वाद होते आणि सरांचे पण आशीर्वाद होते मला की माझं करिअर एक कलाकार म्हणून पुढे होत आहे आणि अशीच मॅमची काकूंचा माझ्यावर आशीर्वाद असावा ही माझी विनंती. धन्यवाद प्रज्वल. प्रज्वलला तर आपली आठवण सांगितलीच, परत अशा पुस्तकात अनेक आठवणी आहेत. जसं 2020 मध्ये आमची कलाकार फॅमिली म्हणून मुलाखत झाली, तर पहिला आपले दिवस गणेशजी आहे, तर तेव्हा मी ती रांगोळी कलाकार फॅमिली म्हणून आम्हाला गौरवलं. तर कलेची देवता गणेशजी, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सगळं मान सन्मान मिळतो, तर त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून ती गणेशाची रांगोळी आहे. तशा अनेक पुस्तकात रांगोळ्या आहेत की ज्या माझ्या सगळ्या आठवणी आहेत आणि या कला प्रवासात कायम मला प्रोत्साहित माझे मिस्टर प्रशांत यांनी केला आहे. जर घरूनच आपल्याला इतकं प्रोत्साहन असेल, साथ असेल, तर तुम्ही बघताच आहे की तिचा प्रवास या पुस्तकापर्यंत पोहोचला आहे. तसंच आकाश सारखा गुणी मुलगा आहे, तोही नेहमी मला याच्यासाठी काय हवं काय नको तो बघत असतात, ह्या उत्सुक काय असेल वेगळं. सृजननी मला रांगोळीकार म्हणून ओळख मिळाली. सृजन उद्या 46वी माझी सृजनमध्ये रांगोळी आहे आणि 3ऱ्या शतकात सृजन प्रवेश करतोय. 201 कार्यक्रम उद्या आहे आणि सृजनचं जसं आहे की 1 महिना 1 कार्यक्रम, त्यांचं इतक्या दिवसापासूनचं जे व्रत आहे ते चालू आहे आणि माझीही रांगोळी तशीच राहील याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देते. माझ्यासाठी तुम्ही सगळे आलात तर त्याच्यासाठी मी सगळ्यांची प्रति कृतज्ञता व्यक्त करते आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या, मी माझे मनपूर्वक